आता जर बिझनेस लोन घ्यायचंय, असं आपण जर एक स्टेप पुढे चाललोय, तर मग त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काही बिझनेस टू बिझनेस बदलतो का? मला असं वाटतं हे थोडंसं होमवर्क आहे कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीने. कारण माझ्या या इतक्या वर्षाचा अनुभव जर बघितला, तर जेव्हा व्यावसायिक माझ्याकडे बँकेत येतात, तेव्हा असं एक चित्र उभं राहतं, की तो माझ्याकडे इंटरव्ह्यूला आल्यासारखा येतो. व्यावसायिक असेल, व्यावसायिक असेल, त्याला धंद्याचं ज्ञान चांगलं असतं, पण बँकेमध्ये अप्रोच होणं, मला असं वाटतं एक वेगळा अभ्यास आहे. त्यामुळं बँकेमध्ये कर्जाकरता जाण्याकरता एक थोडंसं होमवर्क करणं फार अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्येच तू जो प्रश्न विचारला, की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? किंवा मला हे होमवर्क करताना माझ्या दृष्टीने काय-काय करायला पाहिजे? मी पात्र आहे का? तर पात्रता जर जर आपल्याला शोधायची असेल, तर कोणकोणत्या पात्रतेचे निकष आहेत, हे आपण थोडंसं बघूया. सर्वसाधारणपणे बँकेत जेव्हा आपण जातो आणि तुमची पात्रता ही चेक केली जाते. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला हा व्यवसाय करण्याची तुमची कितपत मानसिक तयारी आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा म्हटलं मानसिक तयारी आहे, त्याच्यामध्ये तुमचं मग एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे का? हा एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं शैक्षणिक अर्हता महत्त्वाची ठरत नाही. तुमचं या धंद्यातलं असणारं ज्ञान किंवा तुमचा काही थोडाफार असलेला अनुभव हा जास्ती महत्त्वाचा ठरतो.